आज आपण बनवू पालक भज्जे. ही भज्जे थोडीसुद्धा तेलकट होत नाहीत. तर ह्या भज्यामध्ये आपण थोडा पण सोड्याचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा ही भज्जे एवढी छान होतात. तुम्ही एक वेळेस बनवून नक्की बघा. तर सर्वात अगोदर आपण पालक स्वच्छ धुवून व ह्या पद्धतीने चिरून घेऊ. एका पातेल्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून घेऊ. ओवा असा क्रश करून घालू. सोबतच हळद, चवीनुसार मीठ व लाल तिखट पण टाकू आणि ही चिरलेली पालक पण टाकू. हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या भज्यामध्ये अगदी 2 चम्मचच पाणी लागणार आहे. जास्त पाण्याची गरज नाही. या पद्धतीने पीठ मळून घ्या. गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून गरम करण्यासाठी ठेवून द्या. तेल गरम झाले की एक एक करून सर्व भज्जे अशी सोडून घ्या. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. हे बघा, भज्जी कढईला चिटकत पण नाही आहेत. ह्या भज्यामध्ये आपण सोडा वापरलेला नाही. एक एक करून सर्व भज्जे सोडून घ्यायचे. आता खालच्या साईडनं भज्जे भाजलेत. आता भज्जे आपण पलटू. कमी गॅसवरच भज्जे भाजू द्यायचे, कारण ते कडकुरीत होणार. ही बघा किती छान भज्जे तळलेत. आता सर्व भज्जे आपण काढून घेऊ. तर तयार आहेत आपले गरम गरम पालक भज्जे. तुम्ही ही सॉस सोबत पण खाऊ शकता.